गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड आणि श्रीखंडाचे बरेच प्रकार आपण करतो. पण तुम्ही फ्रूट खंड कधी खाल्लाय का किंवा बनवला आहे का? जर हे फ्रूट श्रीखंड किंवा फळांचं हे श्रीखंड जर बनवलं नसेल तर आजची ही रेसिपी बघा अगदी सोपी आहे आणि या पद्धतीने तुम्ही कराल तर अगदी परफेक्ट आणि बाजारात मिळताना अगदी त्या पद्धतीचं हे फ्रूट खंड किंवा फ्रूट श्रीखंड तयार होतं. दिसतंय ना सुंदर? रेसिपी पण अगदी सोपी आहे. चला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज आपण गुढीपाडवा विशेष श्रीखंडाचा अजून एक प्रकार बघत आहोत, फ्रूट खंड. सुरुवात करूया. आणि हो, सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही माझी गुढीपाडवा स्पेशल थाळी रेसिपी बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा. त्यामध्ये मी बरेच छान छान रेसिपी शेअर केलेले आहे, ज्यामध्ये काळ्या वाटाण्याची आमटी आहे, त्यानंतर श्रीखंड, त्या व्हिडिओमध्ये पण एक मस्त असं श्रीखंड शेअर केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो तळणीचा पदार्थ केला आहे ना, ज्यामध्ये मी मुगाचे पकोडे केले आहे, तर त्याची रेसिपी पण नक्की जाऊन बघा. तुम्हाला त्या सगळ्या रेसिपीज अतिशय आवडेल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे थोडे फ्रुट्स कट करून घेतलेले आहे आणि हे जे फ्रुट्स आहे ते सगळे मिळून 1 कप होतील इतके आहे. आणि कुठले कुठले फ्रुट्स घेतले आहे हे आपण पुढे बघूया. त्याआधी आपण इथे पाऊण कप साखर घेतली आणि यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घालून या साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर 1 तारी 2 तारी काही नाही, फक्त थोडंसं साखर विरघळतपर्यंत एक 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहोत या पाकाला. 1 तारीची सुरुवात झाली पाहिजे इतपत आपला हा पाक तयार करायचा आहे. आता यामध्ये मी थोड्याशा केशरच्या काड्या घालून घेतल्या आणि हे बघा, या पद्धतीचा आपला पाक तयार झाला पाहिजे. हाताला अगदी थोडंसं चिकट लागतपर्यंत आपला हा पाक तयार करायचा. आता हा पाक आपण थोडा कोमट करून घेऊ आणि आता यामध्ये मी वेलची पूड पण इथेच घालून घेते. वेलची पूड थोडी कोमट असताना घातला ना की त्याचा फ्लेवर आपल्या या पदार्थाला छान येतो. गरम गरम असताना वेलची पूड शक्यतो घालू नका. तर इथे मी हा पाक कोमट करून घेतला. आता या कट केलेले जे फ्रुट्स आहे ते यामध्ये घालू. तर या फळांमध्ये मी घेतलेला आहे केळी, सफरचंद, 2 प्रकारची द्राक्ष घेतलेली आहे. दिसायला पण सुंदर दिसतात आणि या श्रीखंडामध्ये खूप छान लागतात. आंबट असेल ना तर घेऊ नका. थोडेसे गोड द्राक्ष असेल ते घ्या. आणि डाळिंबाचे दाणे मी इथे घेतलेले आहे. हे सगळं यामध्ये घालून घेऊ आणि एक अर्धा पाऊण तास याला असंच ठेवून देऊ. हे बाहेरच ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. तर या अर्ध्या तासामध्ये हे जे फ्रुट्स आहे ते छान पाक शोषून घेतात आणि हे जे फळ आहे ते छान असा रस शोषून घेतल्यामुळे ते छान गोड लागतात आणि जेव्हा आपण श्रीखंड खातो ना तर हे जे फळ आहे ते अजिबात असे आंबट वगैरे लागत नाही. तर आता हे आपण अर्धा तास ठेवून दिलं. आता आपण दही घेऊ. दही जे आहे ते मी अर्धा लिटर दही असं चाळणीवरती काढून घेतलं आणि त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे मी 3-4 तास फ्रीजमध्येच ठेवलं होतं आणि 3-4 तासात मध्ये पाणी निघालेलं आहे. किंवा तुम्ही कपड्यामध्ये बांधून पण ठेवू शकता आणि जर थोडासा कमी वेळ आपल्याला करायचं असेल, समजा 1-2 तास तुम्हाला हे बांधून ठेवायचं असेल तर तुम्ही बाहेर पण ठेवू शकता. पण जास्त वेळ जर ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे हे दही आंबट येणार नाही. आता काही नाही, पुढची प्रोसेस अगदी सोपी आहे. हे जे दही आहे ते आपण चाळून घेऊ, म्हणजे यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतील दह्याच्या त्या सगळ्या मोडल्या जाईल आणि आपलं जे श्रीखंड आहे ते छान असं प्लेन टेक्स्चरचं होईल. आणि आता यामध्ये हा जो पाक आहे फ्रुट्सनी भरलेला हा यामध्ये घालू. थोडं थोडं घाला, म्हणजे खूप जसं जसं लागतं तसं तसं घाला, खूप गोड नको व्हायला. तर हे बघा, आता हे घालून आपण छान मिक्स करू आणि मस्त आपलं हे फ्रूट खंड किंवा फ्रूट श्रीखंड तयार आहे. आहे ना सोपं? तर या गुढीपाडव्याला बाहेरून श्रीखंडाचा डब्बा आणण्यापेक्षा घरीच मस्त असं हे श्रीखंड तयार करा. तर माझ्या चॅनलवरती केशर बदाम श्रीखंड, त्यानंतर मँगो श्रीखंड म्हणजे आंबा श्रीखंड किंवा आम्रखंड कसं करायचं त्याची रेसिपी आहे. त्यानंतर आज आपण हे फ्रूट श्रीखंड तयार केलेलं आहे. तर इतक्या साऱ्या श्रीखंडाच्या रेसिपीज मी तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहे. यावर नक्की करून बघा आणि या गुढीपाडव्याला एकदा करून मला कमेंट करायला विसरू नका. तर आपण हे श्रीखंड छान थंड करून घेतलं आणि त्यानंतर आता आपण हे सर्व करू. फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवा, म्हणजे हे श्रीखंड छान थंड होईल. आणि आता
वरून थोडेसे हे जे फ्रुट्स आहेत ते मी टाकले आणि थोडेसे ड्राय फ्रुट्स, फक्त पिस्ता घातलेला आहे आणि पिस्ता घालून मस्त आपण हे फ्रूट श्रीखंड गार्निश केलेला आहे. ते पण ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आपण जेव्हा घरी खातो तेव्हा फक्त हे श्रीखंड घ्यायचं वाटीमध्ये आणि एन्जॉय करायचं. पण आता हे दिसायला सुंदर दिसावं म्हणून मी वरून पण थोडेसे फ्रुट्स अँड ड्रायफ्रुट्स घालत आहे. ड्रायफ्रुट्समध्ये पण फक्त पिस्ता घातलेला आहे. आपण फ्रूट श्रीखंड केला आहे, तर ड्रायफ्रुट्स शक्यतो घालू नका. म्हणजे फ्रुट्सचा छान फ्लेवर येईल. फक्त डेकोरेशनसाठी तुम्ही थोडासे पिस्ता वगैरे वापरू शकता किंवा ते पण नाही वापरलं तरीही चालेल. तर या पद्धतीने मस्त असं हे फ्रूट श्रीखंड किंवा फ्रूट खंड केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.